नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो या विशेष बातमीपत्रामध्ये। पाकिस्तानचा इस्लामाबादेत अमेरिका इराणमध्ये उद्या होणारी शांतता चर्चा शनिवारी होणार आहे। इराणकडून अब्बास आराघचींसह इतर काही जण चर्चेत सहभागी होणार आहेत, तर अमेरिकेकडून जेडी व्हान्स यांच्यासह इतर काही जण सहभागी होणार असल्याची माहिती मिळते। पाकिस्तानकडून शहबाज शरीफ, असीम मुनीर चर्चेत सहभागी होणार असल्याची माहिती मिळते। अमेरिका त्यांच्या शब्दावर कायम राहिली तरच सकारात्मक चर्चा होईल अशी इराणने भूमिका घेतली। तर नाशिकमधील इंटरनॅशनल कंपनीमध्ये कॉर्पोरेट जिहाद झाल्याच्या आरोपाने खळबळ उडालेली आहे। या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपवण्यात आलाय। 5 आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। कंपनीत महिलांचं लैंगिक शोषण तसंच हिंदू तरुणांवर धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आलाय। दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांनी कडक कारवाईचे निर्देश दिलेले आहेत। नाशिकमध्ये आयटी जिहादचं प्रकरण असल्याचा दावा करण्यात येतोय। या प्रकरणातील 5 आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या प्रकरणात एका महिलेसह 7 जणांवर गुन्हे दाखल आहेत। आरोपी आसिफ अन्सारी, शफी शेख, शाहरुख कुरेशी, रजा मेमन, तौसिफ अत्तार अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत। नेमके आरोप काय आहेत पाहूयात। सूत्रांच्या माहितीनुसार आधी मुलींची मुलाखत घेऊन त्यांची नोकरीसाठी शिफारस केली। तुला माझ्यामुळे नोकरी मिळाली असं कंपनीच्या वरिष्ठांकडून वारंवार सांगितलं जायचं। संबंधित तरुणीवर सुटी घेण्यासाठी दबाव टाकला गेला। सुटीच्या दिवशी मुलींना विविध रिसॉर्ट्समध्ये घेऊन गेले, जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार केला। द केरला स्टोरी सिनेमाप्रमाणे युवती आणि तरुणावर धर्मांतरासाठी वारंवार दबाव टाकला। तरुणाच्या मनात स्वधर्माबाबत द्वेष निर्माण करून विशिष्ट धर्माचे विधी करण्यास भाग पाडलं जायचं। कंपनीतील हिंदू तरुणाला दुपारच्या वेळी नमाज पठण करायला लावली जात असल्याचाही आरोप आहे। याशिवाय हिंदू तरुणाला बीफ खाऊ घातल्याचाही या फिर्यादीत उल्लेख आहे। लव्ह जिहाद हा शब्द जो आहे हा सगळ्यांना लागू पडतो। अशा प्रकारचं महिलांचं शोषण करणाऱ्यांना हा लागू पडतो। या जिहाद्यांची डोक्यामध्ये 24 तास गजवाय हिंदच आहे, दुसरं काहीच नाही यांच्या डोक्यामध्ये। जिहाद मुक्त महाराष्ट्र करणं, मग प्रत्येक ज्या ज्या क्षेत्रामध्ये जिथे जिथे जिहाद हे लोक करतायत त्या सगळ्यांपर्यंत आम्ही पोहोचणार। वक्त की बात आहे। तर मुख्यमंत्री फडणवीसांनी या प्रकरणात कडक कारवाईचे आदेश पोलिसांना दिले आहेत। अशा प्रकारच्या एका टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये ज्या प्रकारे त्यांनी दबाव आणून आणि धर्मांतरण आणि लैंगिक शोषण केलं हे फारच धक्कादायक आहे। मी पोलिसांना त्या ठिकाणी एक प्रकारे त्यांचं कौतुक करीन की अतिशय वेगानं कारवाई करून याचा पूर्ण पर्दाफाश हा त्यांनी केला आहे। बारामतीबाबत काँग्रेसने घेतलेल्या निर्णयाचं स्वागत आहे असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। 23 उमेदवारांसोबत वेळी संपर्क झाला असता तर चित्र वेगळं राहिलं असतं असं सुळेंनी म्हटलंय। भाऊ गेल्यानंतरची ही निवडणूक होते याचं दुःख असल्याचं सुळेंनी म्हटलेलं आहे। अर्थातच त्याचं मी स्वागतच करते आणि म्हणजे बऱ्याच गोष्टी कॅमेराच्या किंवा पडद्याच्या मागे होत असतात, त्या आज पूर्ण झालेल्या आहेत, त्याचं मनापासून समाधान आहे। पण एक गोष्ट आहे की अजूनही बरेच राहिलेले आहेत। 23 उमेदवार अजून राहिलेले आहेत। त्यांना कॉन्टॅक्ट केलं नाही केलं हे मला माहिती नाही, पण त्याही 23 जर वेळेत कॉन्टॅक्ट करून जर झालं असतं तर कदाचित चित्र आणखीन वेगळं असतं। म्हणजे शुभेच्छा आहेत ज्या कॅन्डिडेटला, पण माझ्या भाऊ गेल्यानंतरचं इलेक्शन त्याचं दुःख आम्हाला आहे। त्याच्यामुळे विक्रम होईल नाही होईल, माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना, पण त्याचबरोबर दुःख एका गोष्टीचं आहे की माझा भाऊ गेलाय। तर देशात तब्बल 10 कोटी तर महाराष्ट्रात तब्बल 1 कोटी मतदार वगळले जाऊ शकतात अशी निवडणूक आयोगात चर्चा आहे। याच पार्श्वभूमीवर शिंदेंची शिवसेना सतर्क झाली आहे। लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक झाली असून श्रीकांत शिंदेंनी मार्गदर्शन केलं। शिवसेनेचा एकही मतदार डिलीट होता कामा नये, त्यासाठी तुम्ही काळजी घ्या अशा सूचना यावेळेला करण्यात आल्या।